नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महापालिकेने काढली रॅली. विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग. शहरातील अनेक प्रभाग केले स्वच्छ. एसटी आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाने घेतली आक्रमक भूमिका. मोहोळ शहरात लक्षवेधी मोर्चा काढत वेधले शासनाचे लक्ष. जीर्ण धोकादायक इमारतीचा प्रश्न आला ऐरणीवर. शहरातील जुन्या इमारतींचा भाग कोसळल्याने महापालिका ऍक्शन मोडवर. सुदैवाने जीवितहानी नाही. आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा अजब कारभार. कारवाई दाखवण्यास रिकामे ट्रॅक्टर ट्रॉली आणले पोलीस ठाण्यात. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला होता. त्याचाच भाग म्हणून स्वच्छता ही सेवा अंतर्गत 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात होम मैदान ते डफरीन हॉस्पिटल ते महापौर निवास मार्गे स्टेशन रोड राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुतळा येथे समारोप करण्यात आली. सदर रॅलीमध्ये श्री सिद्धेश्वर हायस्कूल, हरिभाई देवकरण ज्युनियर कॉलेज आणि प्रशाला, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, ITI महिला कॉलेज, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सोशल कॉलेज सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आदींनी उपस्थिती दर्शवली. स्वच्छतेचे नारे देत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये 5,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथील 33 kV लाईनवरील मेंटेनन्स कामाकरिता शटडाऊन घेण्यात येणार असल्याने बुधवारी पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. वीज वितरण कंपनीकडून शटडाऊन घेण्यात येणार असल्याने भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथून पाण्याचा उपसा कमी होणार आहे. त्यामुळे भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडील भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथील 33 kV लाईनवरील मेंटेनन्स कामाकरता बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी केले आहे. महापालिकेकडून धोकादायक इमारतीचे पडलेले भाग काढण्यास सुरुवात झाली असून ज्या घरावर जुन्या इमारतीचा भाग कोसळला त्या घरात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरात जुन्या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील जुन्या इमारतीचे सर्व्हे होणे गरजेचे आहे. कारण शहरात गेल्या 4 दिवसांपूर्वी उत्तर कसबा माळीगल्ली येथील एका जुन्या इमारतीचा भाग बाजूला राहत असलेल्या निलेश कोकरे यांच्या घरावर कोसळला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे 100 वर्षांच्या या जुन्या इमारतीस मोठ्या भेगा पडल्या होत्या. जुन्या इमारतीचा भाग कोसळला तेव्हा बाजूच्या घरातील लोक बाहेर पळत आल्याने अनेकांचा जीव वाचला. परंतु घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक कामाला लागले असून महापालिकेकडून धोकादायक असलेले छत काढण्यात येत आहे.
तसेच ज्या घरावर जुन्या इमारतीचा भाग कोसळला त्या घरातील आजोरा काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. या जुन्या इमारतीच्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे, त्यामुळे भविष्यात इमारत कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच यासंबंधी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून उद्योग क्षेत्रातही महिलांनी मागे राहू नये असं प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी बसवयोग केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या नारी शक्ती गौरव पुरस्काराच्या वितरणाप्रसंगी केले. शहरात जुन्या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील जुन्या इमारतीचे सर्व्हे होणे गरजेचे आहे. कारण शहरात गेल्या 4 दिवसांपूर्वी उत्तर कसबा माळीगल्ली येथील एका जुन्या इमारतीचा भाग बाजूला राहत असलेल्या निलेश कोकरे यांच्या घरावर कोसळला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे 100 वर्षांच्या या जुन्या इमारतीस मोठ्या भेगा पडल्या होत्या. जुन्या इमारतीचा भाग कोसळला तेव्हा बाजूच्या घरातील लोक बाहेर पळत आल्याने अनेकांचा जीव वाचला, परंतु घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक कामाला लागले असून महापालिकेकडून धोकादायक असलेले छत काढण्यात येत आहे. तसेच ज्या घरावर जुन्या इमारतीचा भाग कोसळला त्या घरातील आजोरा काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. या जुन्या इमारतीच्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे, त्यामुळे भविष्यात इमारत कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच यासंबंधी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा अजब कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी कारवाई दाखवण्यासाठी चक्क रिकामे ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस ठाण्यात आणले. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. त्यातीलच तडवळ भाग म्हणजे करजगी बीट हद्दीमध्ये सर्व काही अलबेल सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या निगराणीखाली असलेला हा भाग सध्या अवैध धंद्यांनी बरबटला आहे. मटका, जुगार क्लब, कर्नाटकातून येणारा अवैध गुटखा, मोठमोठे दारूसाठी आणि अवैध वाळू माफिया सध्या डोकं वर काढतायत. सगळ्यांना आश्रय आणि मंथली या नावाखाली सर्व काही डोळेझाक सुरू आहे. परंतु सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला तिलांजली देण्याचे काम अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून थोडीशी शिस्त लागली होती, परंतु खालच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे सध्या दक्षिण पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान सध्या भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यातून मंथली नावाचे एक पर्व मोठ्या जोमाने सुरू आहे. परंतु शनिवारी अंकलगी आणि गुड्डेवाडी शिवारात भलतेच घडले. कर्तव्यदक्ष म्हणून मिरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी वाळू कारवाई दाखवावी किंवा एखाद्या वाळू माफियाकडून दक्षिणा न मिळाल्याने चक्क त्यांनी वाळूने रिकामे असलेले 2 ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठांना मी किती इमाने इतबारे काम करतो हे दाखवून दिलं, परंतु घडलं असं की पोलीस अधिकारी मीही काहीही करू अशा एका आविर्भावात एखाद्याची गाडी रिकामी घेऊन आणणे कितपत योग्य आहे? कारवाई दाखवायची असेल तर भीमा नदी पात्रात दररोज कितीतरी ट्रॅक्टर वाळू उपसा करतात. तिथे प्रत्येक ट्रॅक्टरला मंथली 30,000 रुपये मिळतात. परंतु एखाद्याने चुकून मंथली न देता वाळू काढत असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीचा कायद्याचा धाक दाखवला जातो. याचाच प्रत्येक शनिवारी अंकलगी शिवारात रिकाम्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी थेट पोलीस ठाण्याला घेऊन गेले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु नदीपात्रात उपसा करत असताना भरलेला ट्रॅक्टर जप्त करून गुन्हे दाखल करून आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई केलेले पाहिलेले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहरबान साहेबांनी अशा जुजबी कारवाईतून काय साध्य केलं किंवा वरिष्ठांकडून काय थाप मारून घेतली याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे शिल्प निदेशक पदावर कार्यरत असलेले मधुकर आंबटवार यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे शिल्पनिर्देशक पदावर कार्यरत असलेले मधुकर आंबटवार यांची शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल WB एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नीती आयोग दर्पण व IEMS दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 2023च्या श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्काराचा वितरण समारंभ पार पडणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील पुरुष प्रधान वाटणारी कौशल्य महिलांनी प्राप्त करून औद्योगिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत स्वतःच्या विकासासह देशाच्या विकासात योगदान द्यावे यासाठी आंबटवार यांचे काम सुरू आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेत 2022 मध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या वतीने सहसंचालक यांच्या हस्ते उत्कृष्ट निर्देशक म्हणून त्यांना गौरवण्यात आले. तसेच ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने 2022चा सोलापूर भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबटवाड यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. एसटी कोट्यातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी मोहोळ शहरात भव्य असा मोर्चा काढला. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या मोर्चात असंख्य समाज बांधवांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. काही तरुण युवकांनी पारंपरिक धनगरी वेशभूषेत मोर्चात सामील झाले होते. ढोल ताशाच्या गजरात प्रमुख चौकातून मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. एसटी आरक्षण प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, सरकार क्या हुआ तेरा वादा असे फलक घेऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान यावेळी समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरक्षण मिळण्यासाठी मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपाचे माजी नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख मुखेड विधानसभा मतदारसंघातील एक चळवळीचे लोकनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कामे केली याबद्दल त्यांचा अनुभव त्यांनी वृत्तवेध चॅनलशी बोलताना सांगितला. भाजपाचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख मुखेड विधानसभा मतदारसंघातील एक चळवळीचे लोकनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली व त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कामे केली याबद्दल त्यांचा अनुभव सांगताना स्वतः व्यंकटराव पाटील गोजेगावकर काय म्हणाले ते पहा या खास रिपोर्टमध्ये. माझा राजकीय प्रवास 1985ला सुरू झाला. मी सेवा सोसायटीचा चेअरमन झालो गोजेगाव आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर खताचा बियाणाचा पुरवठा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला. शेतकऱ्यांमध्ये चांगलं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेक शेतकरी एकमेकाला सांगत असते किंवा गोजेगावकर पाटलांनी आमच्या बांधांपर्यंत बियाणे आणि खताचा पुरवठा केलेला. त्यावेळी सेवा सोसायटीचे म्हणजे खूप सक्षम संस्था खऱ्या अर्थानं
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी एकमेव संस्था म्हणजे सेवा सोसायटी. आणि सेवा सोसायटी ही कॉपरेटिव्ह बँक म्हणजे ज्याला आपण जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणतो त्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचं काम ही संस्था. आणि त्या माध्यमातून मला हळूहळू लोकप्रियता मिळाली आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची त्या काळामध्ये 1985, 86च्या 87च्या काळामध्ये शेतकऱ्यांचं कापूस उत्पादन झाल्यानंतर त्या कापूस बाहेर प्रांतामध्ये बाहेर राज्यांमध्ये नेण्यासाठी शासनाची बंदी होती आणि तो भाव फेडरेशन आमच्या भागामध्ये नसल्यामुळं फेडरेशनचा काटा या ठिकाणी नसल्यामुळे शेतकरी फार हवालदिवाळ झालेला होता आणि बाहेर राज्यामध्ये कापूस नेत असतेवेळेस अनेकावर शेतकऱ्यावर केसेस झाले, गुन्हे दाखल झाले. त्यामुळं शेकडो शेतकरी माझ्याकडे आहेत. त्यांनी सांगितलं की आमच्या भागांमध्ये कापूस फेडरेशनचा काटा जर आपण सुरू केला तर बाहेर राज्यामध्ये कापूस नेत असतेवेळी जे काही शेतकऱ्यांची हालअपेष्टा होते त्या अनुषंगानं शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यावेळेचे महाराष्ट्राचे नेते, नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्याकडे आम्ही सगळ्या शेतकऱ्याला घेऊन गेलं. असुविधा केंद्र जिनिंग नसतेवेळेस, कापसाची जिनिंग नसतेवेळेस आपल्याला फेडरेशनचा काटा नियमन करता येत नव्हता. पण खास बाब म्हणून असुविधा केंद्र आपण मुकराबाद सुरू केलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला आणि एक लोक चळवळ उभी टाकली. धाराशिव शहरातील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. धाराशिव शहरातील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमध्ये कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला. यानंतर सकाळी ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात स्वातंत्र्य सेनानी भास्कर नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण अडसूळ महाराज व प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विशाल गरड, भोयटे, सुफी सय्यद, उमाकांत नायगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अंबादास दानवे, बळीराम जगताप, कळमचे राजपूत यांच्यासह वाशी तालुक्याचे अध्यक्ष हरुण काझी, सदाशिवराव जगताप, ढेंगळे नाना, सुखदेव माने, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बिगर सरकारी संस्थांचे गौरव, ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा, चर्चासत्र घेण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक BU जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले, अतुल जगताप, बिभीषण शिरसट, युवराज चव्हाण, संकेत जगताप, ऑफिस सप्रिटेंडंट मॅडम यांनी परिश्रम घेतले. त्याच्यासाठी ज्या 5 गोष्टी ठेवल्या पाहिजे, जे मी बोललो ते माझ्या लेकराला बोलायचं बस. एवढ्या गोष्टीसाठी प्रत्येक बाप काम करत असतो आणि या बापाची किती सवय आपल्याला कळतच नाही. मग मुली नाव सुटते याच कारणाने. त्यामुळे येणारा काळ मित्रांनो आपण ज्येष्ठाचं मार्गदर्शन करण्याचा काय, त्यांची
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा स्वच्छ महाराष्ट्र संचालनालय यांच्या निर्देशानुसार स्वच्छता हीच सेवा स्वच्छता हा उपक्रम साजरा करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा स्वच्छ महाराष्ट्र संचालनालय यांच्या निर्देशानुसार स्वच्छता हीच सेवा स्वच्छता हा उपक्रम साजरा करण्यात आला. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाविद्यालयात 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रम प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी, ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसीच्या वतीने महाविद्यालयात स्वच्छता अभियान पंधरवडा राबवण्यात आला. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी व विद्यार्थ्यांना श्रमाची कष्टाची जाणीव व्हावी यासाठी प्राध्यापक श्याम डोके यांचे व्याख्यान आयोजित केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे हे होते. याबरोबरच महाविद्यालयाच्या परिसराची वनस्पती गार्डन, कॉलेज गार्डन, औषधी गार्डन व संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्याजवळील स्वच्छता करून शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अनंत पाटील, प्राध्यापक श्याम डोके, प्राध्यापक एम.डी. उंद्रे, प्राध्यापक माळी, प्राध्यापक तिकटे, प्राध्यापक आवारे, प्राध्यापक बांबेरे, प्राध्यापक कांबळे, प्राध्यापक डंबरे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. भालकी तालुक्यातील भातंब्री येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री अमर रहेचा जयघोष करत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त विविध वाद्यांसह भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली. मराठा आणि कल्याण कर्नाटक सीमा भागातील बिदर जिल्हा भालकी तालुक्यातील भातंब्री येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती महोत्सव कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. या भव्य मिरवणूक रॅलीनंतर जय भवानी मंगल कार्यालय येथे धर्मसभेत रूपांतर झाले. यावेळी डॉक्टर श्री बसवलिंग अवधूत मल्लय्या गिरिमठ जरासंगम, डॉक्टर शिवानंद महास्वामी हुलसूर, श्री गुरु बसव पट्टदेवरू भालकी भात्रंबा येथील शिवयोगीश्वर स्वामीजी यांचा देशभक्तीवर प्रवचन कार्यक्रम झाला. एक संन्यासी हवा मल्लीनाथ महाराज तिरंगा झेंडा हातात घेऊन सर्वधर्मीय समाज बांधवांना एकत्रित करून देश बांधण्यासाठी देशभर अहोरात्र झटत आहेत. देश वाचला तर आम्ही सर्वजण वाचणार आहोत. या देशभक्ती चळवळीमध्ये सर्व मठाधीश सहभागी होऊन सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्यासोबत देश बांधण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे प्रतिपादन यावेळी सर्व महास्वामीजींनी केले. यावेळी उमरगा येथील ॲडव्होकेट वर्षा जाधव राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. बिदर, भालकी, नांदेड, लातूर, उमरगा आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत जय भारत माता सेवा समिती भालकी तालुका अध्यक्ष पप्पू पाटील खानापूर यांनी केले, तर आभार दीपक थमके यांनी मानले. सूत्रसंचालन महादेव मुतंगे यांनी केले. संजीवनी सामाजिक संस्था अणदूरच्या वतीने समाज मनातील आरशात बघून धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून निवडक अशा गुरुजनांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. गेल्या 25 वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीवसे कार्य करत असलेल्या संजीवनी सामाजिक संस्था अणदूरच्या वतीने समाज मनातील आरशात बघून धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून निवडक अशा गुरुजनांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे, सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक आसबे आणि घाडगे, संस्था सचिव बाबूराव मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श शिक्षक म्हणून विजयकुमार शिवाजी मोरे, अमोल दिलीप मोकाशे, नागनाथ विजयकुमार फताटे, वैशाली नीलकंठ करपे, सूर्यकांत दत्तात्रय आगलावे, प्रदीप अण्णाराव बिराजदार, रामेश्वर धनाजी सावंत, आधारवड दत्ता गोरोबा, मीनाक्षी कल्याणी मळकुंचे या 9 गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्राध्यापक संतोष नरे यांनी केला, तर प्रास्ताविक संस्था अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कुंभार यांनी केले.
कार्यक्रमासाठी अणदूर पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मल्लीनाथ बिरासर यांनी केले, तर आभार प्राध्यापक संतोष नरे यांनी मानले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महापालिकेने काढली रॅली. विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग. शहरातील अनेक प्रभाग केले स्वच्छ. एसटी आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाने घेतली आक्रमक भूमिका. मोहोळ शहरात लक्षवेधी मोर्चा काढत वेधले शासनाचे लक्ष. जीर्ण धोकादायक इमारतीचा प्रश्न आला ऐरणीवर. शहरातील जुन्या इमारतींचा भाग कोसळल्याने महापालिका ऍक्शन मोडवर. सुदैवाने जीवितहानी नाही. आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा अजब कारभार. कारवाई दाखवण्यास रिकामे ट्रॅक्टर ट्रॉली आणले पोलीस ठाण्यात. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.